मोर्शी तहसील कार्यालयाच्या वतीनं महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताहाला सुरुवात करण्यात आली आहे। उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांनी दीप प्रज्वलन करून या सप्ताहाला सुरुवात केली। महसूल सप्ताहाचं जे आयोजन केलेलं आहे यामध्ये वृक्षारोपणाव्यतिरिक्त आणखी कुठला कार्यक्रम? सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम महसूल दिनाच्या सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी आणि सर्वसामान्य जनता सगळ्यांना महसूल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माननीय महसूल मंत्री यांच्या संकल्पनेतून आपण हा महसूल सप्ताह राबवतो आहे। आजचा हा पहिला दिवस जो आहे, या पहिल्या दिवसामध्ये एक पेड माँ के नाम अंतर्गत या मोर्शी तालुक्यामध्ये 1000 वृक्ष लागवडीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सर्व ग्रामपंचायती, सर्व विभाग, सर्व कार्यालय यांचा समावेश करण्यात आलेला आहे। या सप्ताहाअंतर्गत आज जे उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत, याशिवाय सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे। त्यानंतर या सप्ताहाअंतर्गत विविध कार्यक्रम शासनाने आखून दिलेले आहेत। त्यामध्ये अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप असेल किंवा अतिक्रमित झालेल्या पांधन रस्ते मोकळे करणे असेल, अशा प्रकारचे विविध उपक्रम यामध्ये राबवण्यात आलेले आहे। यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुद्धा आम्ही या तालुक्यामध्ये सर्व मंडळाच्या ठिकाणी घेणार आहोत। एकंदरच महसूल प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहे। आणखी सर, महसूल विभागाव्यतिरिक्त आणखीन कुठल्या विभागाचा यामध्ये सहभाग असेल? तसं पाहिलं तर सर्व तालुक्यातील सर्व विभाग या कार्यक्रमामध्ये समाविष्ट असतातच, कारण की आपल्याला माहिती आहे की महसूल प्रशासन हा शासनाचा कणा आहे आणि महसूल शिवाय इतर डिपार्टमेंट जे आहेत त्या सगळ्यांची कामं होणं शक्य नाही, कारण की प्रत्येक वेळेस त्यांना आपल्या महसूलचीच काम पडत असल्यामुळे ते सर्व विभाग यामध्ये समाविष्ट झालेले आहेत। धन्यवाद सर। उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार, तहसीलदार सागर ढवळे, नायब तहसीलदार विनोद वानखेडे व तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी महसूल विभागात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटील आणि कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांनी महसूल सप्ताहाबाबत माहिती दिली। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।